नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशात तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. 2 वर्षानंतर यूट्यूबवर आले तुम्हाला तर माहीत असेल. आणि या 2 वर्षाच्या काळामध्ये मी बऱ्याच क्रिएटर लोकांना जवळून ग्रो होताना पाहिलेलं आहे. आणि मला आलेला एक्सपिरियन्स या तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आणि सोबतच महत्त्वाच्या 5 अशा टिप्स देणार आहेत, ज्याचा उपयोग करून 2026मध्ये जर का तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर तुमचं चॅनल ग्रो करण्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही, हे तर 100% निश्चित आहे. सो विदाउट वेस्ट एनी टाइम चला आपला व्हिडिओ सुरू करा. पॉईंट नंबर 1, आता कसं झालं माहिती आहे का, यूट्यूबवर बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या. वारंवार नवीन नवीन अपडेट असतात. तुम्ही तर माहीत असायचं, तुम्ही जर का यूट्यूबचे डेली अपडेट्स बघत असाल तर. आता कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, आता यूट्यूब एकच गोष्ट पाहतं की तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक किती वेळ पाहत आहे. म्हणजे की तुमचा 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे की किती असे लोक आहे की ते 3 मिनिटापेक्षा जास्त पाहत आहे. जर का तुमच्या व्हिडिओचं रिटेन्शन जास्त येत असेल, वॉच टाईम जास्त येत असेल, तर यूट्यूब तुमचा व्हिडिओ 100% आणखी जास्त लोकांपर्यंत ते रिकमेंड करतं. जास्त लोकांमध्ये तुमचा व्हिडिओ गेला तर जास्त लोक त्याच्यावर क्लिक करतील, जास्त व्ह्यूज तुम्हाला भेटेल. नक्कीच तुमच्या चॅनल ग्रो लवकर लवकर होईल आणि तुम्हालाच त्याच्यामध्ये खूप सारा फायदा भेटेल. तुम्हाला ह्या गोष्टीचा सार एकच निघतो की तुम्हाला हा टाईपचे व्हिडिओ बनवायचे आहे की तुमचा व्हिडिओ लोकांनी शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. ठीक आहे. पॉईंट नंबर 2, सुरुवातीला ब्लॉगिंगचं चॅनल असो, कुकिंगचं असो, डॉक्युमेंटरी असो किंवा इतर कुठल्याही कॅटेगरीचं, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या लाँग व्हिडिओच्या सोबत आठवड्याला 4 ते 5 शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचे, जेणेकरून सुरुवातीला इनिशियल बूस्ट तुम्हाला भेटेल आणि तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर गेन व्हायला मदत लवकर लवकर होईल आणि तुम्ही लवकर लवकर ग्रो होसाल. ठीक आहे. पॉईंट नंबर 3 मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, तुमचा व्हिडिओ किती व्हॅल्युएबल आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की तुमचं थंबनेल किती अट्रॅक्टिव्ह आहे. जर का तुमचं थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल तर जास्त लोक त्याच्यावर क्लिक करतील, देन तुमचा व्हिडिओ बघतील. त्याच्यानंतर मग तुमचा व्हिडिओ जर का त्यांना नक्कीच व्हॅल्युएबल वाटला तर तुमचं चॅनलसुद्धा काही लोक सबस्क्राईब करतील, जे इंटरेस्टेड आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचं व्यवस्थित थंबनेल बनवायला शिका. मस्तपैकी अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवा, छान छान कीवर्ड्स लावा. तुमचं टायटल असं पाहिजे की तुमच्या टायटलमधून त्याच्या माइंडमध्ये डिरेक्टली क्वेश्चन क्रिएट झाला पाहिजे आणि तुमच्या लगेच तो व्हिडिओवर गेला पाहिजे. कारण की तुमचं टायटल जर का तुमचं डिरेक्टली सगळ्या गोष्टी क्लिअर करत असेल तर त्यात व्ह्यूअरला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट राहत नाही. तुमच्या टायटलमधून नक्कीच एक छोटासा क्वेश्चन निर्माण झाला पाहिजे. ठीक आहे. असे टायटल सर्च करून मस्तपैकी कीवर्ड्स लावा, टॅग्स लावा, जेणेकरून नवीन त्या टॉपिक रिलेटेड जर का सर्च केलं तर तुमचा व्हिडिओ वर आला पाहिजे. असंच कामं करत 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 तुम्हाला व्यवस्थितपैकी रीच भेटेल आणि ग्रो होसाल तुम्ही हळूहळू. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म कोणता पण असो, यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा इतर कुठलाही, जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंट राहणार नाही तोपर्यंत व्हॅल्युएबल कंटेंट तुम्ही त्यांना लोकांना वारंवार देणार नाही, तोपर्यंत विसरून जा की तुम्ही ग्रो होसाल. ठीक आहे. ग्रो होण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी. जितकं जास्त तुम्ही लोकांना दिसाल, जितके जास्त तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन द्याल, तितकं जास्त तुमचं व्हॅल्युएबल कंटेंट शेअर करसाल, जितकं जास्त तुमचं नॉलेज शेअर करसाल, तितके जास्त लोक तुम्हाला जॉईन होईल, तितके लवकर लवकर तुम्हाला जॉईन होईल. ठीक आहे. त्यामुळे तुमचं नॉलेज सीमित ठेवल्यापेक्षा तुमचं नॉलेज शेअर करत चला आणि तो देन स्टार्ट करा. आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आणि जर का तरी पण तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच हेल्पफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून पण तुम्हाला वाटत असेल की नाही अशा टॉपिकवर व्हिडिओ बनायला पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे. नक्कीच आपण तो घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सो भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. टेक केअर. थँक्यू. तो कॅमेरासमोर. अरे हां, ठीक आहे. तरी पण नाही वाटत आहे. ठीक आहे. आता ठीक आहे. समोर कॅमेरा आहे, इथं मी आहे. लाईट्स, माईक, स्क्रिप्ट आणि माझं कॉन्फिडन्स, एवढ्या गोष्टी जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत व्हिडिओ एकदम परफेक्टली बनणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवून काम करा.